नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण नेहमीच्या पोह्यांपासून दोन खूपच मस्त अशा रेसिपी बनवणार आहोत. दोन्ही रेसिपी खूपच चविष्ट आहेत. चला तर बनवायला सुरुवात करूया. पहिली रेसिपी, सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करूया. तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तुम्हाला जेवढं तिखट हवं त्या प्रमाणात. यानंतर इथे मी किसलेला लसूण आणि आलं घेतलं आहे. इथे माझ्याकडे किसलेला लसूण होता तर तुम्ही तो घेतला आहे. तुम्ही 5 ते 6 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं इथे घेतलं तरी चालेल. यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि पाव चमचा काळी मिरी घालायची आहे. तर काळी मिरी इथे नक्की घाला. याची चव या रेसिपीमध्ये खूप छान लागते. यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. आता याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर हे वाटण मी तयार करून घेतलं आहे. पहा, जाडसर केलं हे आता आपण बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर इथे आता मी 1.5 कप पोहे घेतलेत. इथे जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही घेऊ शकता. आता हे पोहे पाणी घालून आपल्याला 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी हे 2दा स्वच्छ धुवून घेतले. आता यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि अशी चाळणीमध्ये हे पोहे काढून ठेवायचे आहेत. म्हणजे सगळं पाणीसुद्धा निघून जाईल आणि सॉफ्टसुद्धा होतील पोहे. तर इथे पहा, पोहे असे सॉफ्ट झालेत अगदी. हे पोहे मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. पोहे या बाउलमध्ये काढून घेतलेत. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे आता मी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे आणि चिरून घेतला आहे. तर इथे 1.5 वाटी आपल्याला पालक घ्यायचा आहे. पालक आता आपण या पोह्यांमध्येच घालूया. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला. आता यामध्ये जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आहे. इथे आता मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. तर मी शेंगदाणे आधी भाजून घेतले आणि याचं जाडसर कूट घेतलं. 2 चमचे शेंगदाणे मी इथे घेतले होते. यानंतर पाव चमचा हिंग घातला, अर्धा चमचा धने जिरे पूड घातली आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातला आहे. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा घालते. आपण यामध्ये मिरच्यासुद्धा घातल्या होत्या, त्यामुळे लाल तिखट तुम्हाला जेवढं हवं त्या प्रमाणात घ्या. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पोहे, पालक आणि आपण जे सगळे मसाले घातले सगळं एकजीव करून घ्यायचं. तर आधी मिक्स केल्यानंतर पहा, हे ओलसर आहे. आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. तर इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे. जेवढं लागेल त्या प्रमाणात आपल्याला बेसन यामध्ये घालायचं आहे. पोहे आपले ओलसर होते आणि आपण यामध्ये कांदा घातला आहे, पालक घातला आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागत नाही. इथे मी 1 चमचा गरम तेल घातलं. तेलामुळे आपली रेसिपी मस्त खुसखुशीत होईल. मिक्स करून घेऊया. पालकामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं. तर हे असं जसं आपण मळत जाऊ तसं याला पाणी सुटतं. तर इथे मी सगळं 1 कप जे बेसन घेतलं होतं सगळं घातलं आहे. मिक्स करूया. तर इथे पहा, 1 कप बेसन मला इथे लागलं. आता याचे आपण छोटे वडे तयार करून घेऊया. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता. इथे मी असे गोल आणि चपट्या आकाराचे वडे तयार करून घेते. तर हे पहा, असे वडे मी तयार करून घेतलेत. तर असे सगळे वडे आपण तयार करून घेऊया. आणि आता हे वडे
आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता. आता तेल मी गरम करून घेतलं आहे. यामध्ये वडे सोडायचे आहेत. चवीला हे वडे खूपच मस्त लागतात आणि पोह्यांमुळे छान क्रिस्पीसुद्धा होतात. यामधलं साहित्य नेहमी घरी उपलब्ध असेल असंच आपण वापरलं आहे आणि आपण यामध्ये पालक घातला आहे, त्यामुळे खूपच पौष्टिकसुद्धा आहे. मुलंसुद्धा या निमित्ताने पालक खातील. तर असं एका बाजूने फ्राय झाल्यानंतर मी उलटून घेतले. दोन्ही बाजूने आपण मस्त यांना गोल्डन ब्राऊन करून घेऊया. तर पहा, वड्यांना मस्त असा रंग आलाय. दोन्ही बाजूने छान हे असे क्रिस्पी झालेत. यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट टाकलं त्याच्यामुळे सुद्धा खूप मस्त टेस्ट येते. तर हे वडे आपण आता काढून घेऊया. याच्यातलं तेल असं निथळून हे वडे मी काढून घेते. तर हे वडे आपले तयार आहेत. तर ही होती आपली पहिली रेसिपी. आता बनवूया आपली दुसरी रेसिपी. तर यासाठी इथे वाटण तयार करूया. 1 चमचा अख्खे धने घेतलेत, अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे. यानंतर इथे अर्धा चमचा ओवा घेतला आहे. यानंतर हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहेत. आता याचं जाडसर वाटण तयार करून घेऊया. तर हे मी वाटून घेतलं आहे. तर हे जाडसर वाटल्यामुळे याची चव खूप छान येते. तर हे वाटण आता बाजूला ठेवूया. इथे आता मी एक बाउल घेतला आहे. यामध्ये 1 कप पोहे घ्यायचे आहेत. आता हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे पाणी घालून 2 वेळा आणि नंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं. आणि हे असेच मी 5 मिनिटं ठेवले होते. तर अगदी सॉफ्ट झालेत. इथे सुद्धा तुम्ही जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता. तर पोहे अगदी सॉफ्ट झालेत. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर सगळ्यात आधी जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. यानंतर इथे 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. तर याची चव खूप छान लागते या रेसिपीमध्ये. यानंतर इथे मी किसलेला लसूण घेतला आहे. तुम्ही पेस्ट घातली तरी चालेल. यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी किसलेला गाजर घालते आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा घालू शकता. आता हे आधी मिक्स करून घेऊया. हे सगळं असं एकजीव करून घेतलं मी. पोहे अगदी व्यवस्थित कुस्करून घ्यायचे. आता इथे अर्धा कप बेसन घेतलं आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं. हे दोन्हीही आता मिक्स करून घ्यायचं यामध्ये. हे सगळं मी असं एकत्र करून घेतलं आधी. आता यामध्ये पाणी घालूया आपण. तर थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. पोहेसुद्धा थोडेसे ओलसर होते, त्यामुळे यामध्ये खूपच कमी पाणी लागतं मळताना. त्यामुळे तुम्ही थोडं थोडं पाणी घालत हे मळा.
तर इथे पहा पीठ आणि पोहे सगळं एकजीव झालं आहे आणि याचा मी असा गोळा मळून घेतला आहे। आता यावरती 1 चमचा तेल घातलं आहे आणि पुन्हा हे मळून घेऊया। आता इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतली, यावरती तेल लावून घ्यायचं पीठ चिटकू नये म्हणून। तर सगळीकडे व्यवस्थित असं तेल लावलं मी। आता एक गोळा घ्यायचा आहे। आता खालीवरती असं प्लास्टिक ठेवून आपण याचं थालीपीठ थापून घेणार आहोत। हाताने हे असं पसरवून घ्यायचं आणि असं जाडसर याचं थालीपीठ थापून घ्यायचं। पोह्यांना बाइंडिंग कमी असते, त्यामुळे याच्या कडा अशा एकसारख्या करून घ्यायच्या आणि हे असं जाडसर थालीपीठ थापून घेतलंय। याला असा राऊंड शेप देऊन घेते मी, याच्या कडा एकसारख्या करून घेते। आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया। तर इथे मी तवा गरम करत ठेवलाय। तर तेल तूप काहीही न लावता आपल्याला हा पराठा तव्यावरती घालायचा आहे आणि भाजून घ्यायचं आहे। आधी एका बाजूने भाजल्यानंतर आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आता पराठा भाजून घेऊया। दोन्ही बाजूने पराठा भाजल्यानंतर थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता। तर तेल लावल्यानंतर हा पराठा दोन्ही बाजूने असा खरपूस करून घेतला। पराठा आता आपण काढून घेऊया। तर ही आपली दुसरी रेसिपी सुद्धा तयार आहे। तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।